पण सुख आहे देवाजवळ. बरोबर आहे ना? तर चुकलं तर सांगायचं. ती लिंक आहे. आपल्याला पाहिजे सुख. सुख आहे देवाजवळ. आणि देव कुठे आहे हो? सांगा अनोऱ्याचे लोक, तुमचा कुठे आहे? काशीला, बनारसला, काश्मीरला, देऊला, आळंदीला, पैठणला कुठे आहे देव? उत्तर चुकलं तरी चालेल, पटकन सांगा. कुठे आहे देव? इथं. अरे बापरे, मग तुम्ही नामी एकच भागातली. मला वाटलं तुम्ही हिंदुस्थानी ना आम्ही पाकिस्तानी. पटत नाही कोणाला सांगितलं तर तेव्हा काय सांगता ते म्हणे. हा, आम्ही पाकिस्तानी आहे. अरे तुम्ही सांगितलं देव आमच्या जवळच आहे. आमच्या साधू संतांनी तेच सांगितलं. अडाणी जनाबाई सांगते देव आहे, देव आहे. बरोबर आहे. जनाबाईंनी सांगितलं, अभंगात लिहून ठेवलं. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी का तिच्या गंमतसाठी? हा, बिचारीने लिहून निघून गेली. तुमच्यासाठी सांगितलं की देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहिजे. मग कुठं शोधायला सांगितलं की नाही? हृदयात. बरोबर ना? हृदय कुठं आहे? तुम्हाला आहे का? काय इंग्रजीतून सांगणं पडत आहे का? हृदयमध्ये देव आहे ना, तर हृदय आहे का? ज्याला नाही त्याने माझ्याजवळ या. सगळ्यांना आहे ना हृदय? आता मुंगीचं हृदय केवढं असेल हो? किड्याचं, डासाचं, चिलटाचं, आळाईचं केवढं असेल ना? आपलं केवढं असेल? हा, मग हृदय मंदिरी शोधून पाहे. देव हृदयामध्ये आहे. देव हृदय कुठे आहे? आत आहे का बाहेर आहे? आत आहे ना? मग देवाचा शोध कुठं करावा लागेल? आत का बाहेर? आपला कुठं चाललाय? इकडे जा, तिकडे जा, जत्रेला जा, यात्रेला जा, तमाशाला जा, इकडे शोधायला जा. अजून तर काही सापडलं नाही. सुई हरवली तर शोधायला चालली पंढरपूरला. सगळे बुवा नुसतं दृष्टांत सांगतात. त्यांना नुसत्या गमती वाटतात. हे भाऊ सांगू नको, लहानपणापासून गोष्टी वाचल्या आहेत. तू काय सांगतो आम्हाला गोष्टी? गोष्टी सांगायला कीर्तन आहे? अरे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. दृष्टांताचा सिद्धांत पटवून देण्यासाठी तो सांगायचा आहे की समाजाला दृष्टांतातून सांगितलं तरच पटतं. म्हणून साधू संतांनी दृष्टांत सांगितले. गोष्टी कथा सांगण्यासाठी नाही. आयुष्यभर जरी भागवत केले ना, ते भागवत जरी असं कोळून पिलं ना, त्याचं पंचामृत करून पिलं ना, किंवा असं उशी खाली घेऊन झोपलं ना, कवडीचंही ज्ञान होणार नाही. करून पहा, सगळ्यांनी प्रयोग करून पहा, नाही होणार. पण त्याच्यामध्ये जे वर्म लिहिलेलं आहे ना, ते ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. बरं का? मग विचार करा की देव हृदयामध्ये आहे, हृदय आतमध्ये आहे. तुमचं हृदय वाचतंय का बंद हो? चालू आहे का? धडधड चालू आहे का नाही? चालू आहे ना? कोणामुळे चालू आहे? डीजे लावलाय? कोणामुळे चालू आहे? नाही कळत आहे अजून. अरे ज्याने आम्हाला हे सगळं दिलंय ना ठणठणीत, त्याचेच उपकार नाही. आमचे बाकीचे चालले. काय बाबा, काय मस्त कीर्तन करतो, काय त्याचा आवाज आहे, काय त्याची चाल आहे, काय त्याचे भारी कपडे, काय त्याची 40 लाखाची गाडी आहे. काय राखेल होतायचं काय त्याच्यावर? कोणाच्या जीवावर आहे? बाबाने पैसे असे घालून आणले. गाडीला पैसे कोणाचे? तुमचे. बाबाने मठ बांधले.
आश्रम बांधले आळंदीला, पंढरपूरला. मठांवर नाव कोणाचं आहे? बोलावं पटापटा. बाबाचं. पैसे कोणाचे? तुमचं का नाही नाव घातलं त्याच्यावर? अनोराच्या लोकांची वर्गणी त्याच्यातून हा मठ बांधलाय. लिहिलं असं नाही ना हो, नाही लिहिणार ना. जरा जागे व्हा. आम्हाला कोणीच वर्गणी देत नाही. मठ नाही, आश्रम नाही, संस्था नाही, काहीच नाही. आम्ही उरड भुकेचे. भुके करणार. आमची पर्स जरी चोरांनी नेली ना तर काय सापडेल त्याच्यात? फक्त तुळशीच्या माळा. काहीच सापडणार नाही. काहीच सापडणार नाही. बघून घ्या आमच्या पर्समध्ये काय. अरे काय आहे का? किती जणांच्या गळ्यात माळ आहे बरं? बघा उचकून. आहे का? नाही ना हो, अजून कोणाचंच नाही ना. 18 वर्षी त्यांनी पाणी घातलं पण त्यांनी एकाला प्रवृत्त केलं नाही. अरे माळ पाहिजे या देहावर. या देहावर तुळशी पत्र टाकायचंय जिवंतपणी, मेल्यावर नाही. आयुष्यभर बोकडे कोंबड्या खायचे, बाटल्या विचवायच्या आणि मेडताना म्हणे त्याच्या तोंडात तुळशीचं पाणी टाका. आखी तुळस जरी घातली ना तरी त्याला मुक्ती नाही. पावन बी होणार नाही तो. एवढी बी तुळस घातली तरी होणार नाही. कारण त्यांनी आयुष्यभरले पाप केलेले. आणि इकडे हरिपाठवून म्हणतात पापाचे पळती पुढे. मग जिवंतपणी पाप घालवायचे का मेल्यावर? मरताना जो माणूस मरायला लागलाय त्यांनी भजन करायचं का तुम्ही? कोणी करायचं? आमचे बाढत्री आणा भजनी बोलून आणा. ज्ञानेश्वरीचं पारायण लावा, गरुड पुराण लावा. आता काय वाचतं गरुड पुराण? कोण असते ती? सगळा अंधश्रद्धेचा बाजार. स्वर्ग, मृत्यू, पाताळ आता कुठे तेच नाही. आकाशामध्ये किती जा विमानाने तुम्हाला कुठं स्वर्ग, मृत्यू, पाताळ दिसणार नाही. जमिनीमध्ये खोदून पहा कुठंच दिसणार नाही. हे सगळे लबाड्या. सगळं काही आहे ते याच देहामध्ये आहे. सगळं इथेच शोधायचंय, बाहेर कुठंच जायचं नाहीये. नाथ महाराज म्हणतात पिंड भेद स्थिती ब्रह्मांडी पसारा हरी वेद सारा ब्रह्मा. महाभूताचा पिंड. आपलं वय 70, 80, 90 झालं, भस्नात गावऱ्या गेल्या, पण हा देह कशाचा बनलेला आहे हे सुद्धा अजून एकाही महात्म्याने आम्हाला शिकवलं नाही. मी डॉक्टर नाही, मी वकील नाही, मी इंजिनियर नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कोणीच नाही. मी आहे कोण? अहम ब्रह्मास्मीचा बोध मिळाला पाहिजे. हा देह पंचमहाभूताचा आहे आणि त्या पंचमहाभूताच्या देहामध्ये जे आहे तेच या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. पण या ब्रह्मांडाचा अभ्यास आपण करू शकत नाही, म्हणून फक्त या पिंडाचा अभ्यास करायचा आहे. जा 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 तुम्ही झटकारे, 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 आपण आलेलो आहोत. कारण ही योजना फक्त नरदेहातच आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती परमभाग्याची संपत्ती, तेथ विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती परमात्मा. या भरतखंडामध्ये, या महाराष्ट्रामध्ये फक्त साधू संतांच्या पावन भूमीमध्ये तुम्हाला मला या भगवंताची ओळख करण्याचा अधिकार दिलेला आहे. बाकी इतर योनीच्या ठाईने हा विचारच नाही. मग तुम्ही म्हणता फक्त आमच्यासाठी नाही, अख्ख्या जगासाठी सांगून ठेवलंय संतांनी. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी.
देह कष्टविती पुष्टविती नाही. आमचा चाललाय वाढत. खान झोपा काम काय दुसरे. तुम्ही सांगा, तुमच्या गावाचं मला माहित नाही, तुमच्या गावाला मी पहिल्यांदाच आली. मी महाराष्ट्रभर फिरते, महाराष्ट्राच्या बाहेर जाते. जिथं जिथं अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आहे ना, अखंड हरिनाम सप्ताहाचं जे पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे ना, त्याचा अभ्यास करत जरा तुम्ही. सकाळी काकडा कोण म्हणतो? तुमच्या सप्त्यात सकाळी काकडा कोण म्हणतो? पटापट, नाही तर सकाळपर्यंत कीर्तन चालू राहील. कोण म्हणतं? हे नाही अजून पण कोणी असते ना जोडीदार. म्हणूनच म्हणलं मला महाराष्ट्राचा सप्ताह सांगायचा आहे. तुमच्या गावाला मी आज आले, तुमच्या गावाचं माहित नाही. तुम्ही बाहेर गावी ऐकत जाता, सप्त्यात काकडा कोण म्हणतं? बाहेरचे जे गायक आलेले असतात ते आणि गावातले 2-4 लोक काकडा म्हणतात. बरोबर आहे. तुमचा काकडा पाठ नाही, बाहेरचे आणलेत ना म्हणायला, ते म्हणतात. त्याच्यानंतर पारायण कोण करतं? व्यासपीठ चालक. तो तिथं व्यासपीठावर बसतो, असे बोट फिरवतो आणि तुम्ही करता. नाश्ता, चहा आणि जेवण हे जर असेल तरच पारायण, नाही तर कोणी बसेल का पारायणाला? बाई आज तर चहाच नाही मिळाला, जेवायला नाही मिळालं, बसेल कोणी पारायणाला? आम्हाला तर काही करायचा प्रश्नच नाही आला. झालं पारायण झालं, मग दुपारी विश्रांती. पुन्हा दुपारी काय, आता प्रवचन तर बंदच झाले सप्त्यामध्ये. मग हरिपाठ. मग हरिपाठ कोण करतं? बाहेरचेच गायक वादक आहे की नाही. आपल्याला वाजवता येतं कोणाला? आपल्या गावात नाही. गायन नाही, टाळपाकवाज पेटी नाही. आणा बाहेरून. कीर्तनकार बाहेरून, प्रवचनकार बाहेरून, हरिपाठ बाहेरून. मग तुमचं काय? लय झालेत का? नाही माझ्याकडे ठेवायला. अरे पैसे 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 काय करतात? आमच्याकडे म्हणतात कोंबड्या बी खात नाही पैशाला. तुम्ही खात असता कोंबड्या, पण आमच्या कोंबड्या बी पैसे खात नाही. मग विचार करा कशासाठी चाललंय हे सगळं आपण करायचंय. आणि हे आपण करण्यासाठी नामदेव महाराज देवळात जात होते रोज. त्यांच्या हाताने पांडुरंग दूध पित होता, त्यांच्या हाताने जेवत होता. नाही नामदेव महाराज जर कीर्तनाला उभे राहिले ना, तर देव त्यांच्या कीर्तनात नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एवढी ख्याती होती नामदेव महाराजाची. पण तरी सुद्धा नशा उतरवलीच जाते सगळ्यांची. मी म्हटलं ना, तो 1.5 मजला वरचा अर्धा काढल्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्याने ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई चाललेले होते. नामदेव महाराजांना वाटलं चला संत चाललेत, आपण दर्शनाला जाऊया. आणि म्हणून नामदेव महाराज गेले, सगळ्यांच्या पाया पडले. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती सोपान सगळ्यांच्या पाया पडले, पण मुक्ताबाईच्या पाया पडले नाही. तुम्ही काय म्हणले असते? जाऊ द्या ना, नाही पडले तर नाही पडले का? मुक्ताबाई संकाळी मुक्ताबाई येईल. तिला असं थोडस अर्धवट चालत नाही, तिला पूर्ण लागतं. म्हणून तिला मुक्ताबाई म्हणतात. आणि त्या मुक्ताबाईने सांगितलं, अरे नाम्या, रात्रंदिवस देवाजवळ राहतोस ना, अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला. 24 तास देवळात आहे. देव तुझ्या हाताने दूध पितो, देव तुझ्या हाताने जेवतो, तुला अजून देवच कळाला नाही. जा. गेले नामदेव महाराज पांडुरंगाजवळ, पायावर डोकं ठेवलं आणि ढसढसा रडू लागले. देवा, एवढीशी मुलगी सांगते की मला देव कळालेला नाही. देवाने सांगितलं, ती म्हणते तेच बरोबर आहे. ती म्हणे, देवा तुम्ही पण त्यांच्याच पार्टीची, मुक्ताबाईची बाजू घेता? म्हणे हो, तुला देवच कळालेला नाही म्हणे. असं कसं? मी 24 तास पूजा नाही करत का? अरे भाऊ, तू पूजा करतो, रात्रंदिवस मला खाऊ घालतो, दूध पाजतो, सगळं करतो, पण तुला या देवळातला देव कळालाय. हे 10 बाय 10चं मंदिर आहे ना, याच्यातली मूर्ती कळाली आहे. शिर्डीचा कळालाय, शिंगणापूरचा कळालाय, तुळजापूरचा कळालाय, पंढरपूरचा कळालाय, आळंदीचा कळालाय, पण तुला तुझ्यातला कळाला का? बघा बरं का, बोट कोणाकडे? माझ्याकडे नाहीये. तुझ्यातला कळाला का? तुला तुझ्यातला देव कसे बोटानं दाखवू तुला
के हनो गुरुच्या मुला मध्ये बोटान दाखवला के हनो गुरुच्या मुला बोटान दाखवला के हनो गुरुच्या मुला बोटान दाखवला के हनो गुरुच्या मुला के हनो गुरुच्या मुला के हनो गुरुच्या मुला नामदेव महाराजांनी सांगितलं नाही. जा तुझी सोय करून ठेवली आहे. औंढ्या नागनाथला पाठवलं. का पाठवलं त्याच्याही मागे खूप कारण आहे, सांप्रदायिक कारण आहे. अजून एकही कीर्तनकार सांगायला तयार नाही कीर्तनातून की औंढ्या नागनाथला का पाठवलं, विसोबा खेचराकडे का पाठवलं. अरे ज्या विसोबा खेचरांनी ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खायची इच्छा झाली होती तर मांडे खापर सुद्धा मिळू दिलं नव्हतं. अतोनात छळ केलेली व्यक्ती, पण तरी सुद्धा कधी दुस्साहस केला नाही, कधी त्याला दूर लोटलं नाही. आपल्यामध्ये आत्मसात करून घेतलं आणि त्याला 3 वर्षात संत या पदाला नेऊन बसवलं आणि त्यांच्याकडे पाठवलं नामदेव महाराजांना की त्यांच्याकडनं अनुग्रह घ्या. आणि विसोबा खेचरांकडे पाठवलं. पिंडीवरती पाय ठेवलेला आहे, गोष्ट पुढची तुम्हाला माहित आहे. प्रत्येक ठिकाणी पिंड तयार होऊ लागली, साक्षात्कार झाला आणि त्या महात्म्याकडनं नामदेव महाराजांनी अनुग्रह घेतला आणि मडकं मात्र गोरोबा काकांनी थापटलं. 2 क्रिया झाल्या. मग ज्या नामदेवांवर 2 क्रिया होतात, आमच्यावरती 2 क्रिया व्हायला नकोत का. आणि जोपर्यंत आपल्यावरती 2 क्रिया होत नाहीत तोपर्यंत परमार्थ पूर्णत्वाला पोचलेला नाही. मग संत महात्म्यांना सुद्धा त्याच मार्गाने जावं लागलं. 1400 वर्ष शरीर केले जतन परी बोधेवी नशीन वाढविला. नाही गुरुमंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष लागलेला. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते. मेलेली प्रेत जिवंत करण्याचं सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये. मेलेली प्रेत गावामध्ये किती जरी माणसं मेली ना तर त्यांच्या पुढे टाकली जायची आणि ते त्यांना जिवंत करायची, माणसं परत घरी जायची. असं बाबा आपल्या गावात आलं तर किती मज्जा होईल नाही का. कोणीच मारणार नाही, 10वा नाही, वर्षश्राद्ध नाही, काही नाही, काहीच नाही. किती आनंदाची गोष्ट आहे ना. अरे पण त्या बहादर चांगदेवाने ते पण करून बसला. आता तर महाराष्ट्रात नाही भारतामध्ये सुद्धा असा एकही बाबा नाही की मेलेली प्रेत जिवंत करणारा. पण ते सुद्धा प्रयोग आमच्या चांगदेवाने केले. अशा कोणी विभूती झाल्या नाही, सगळ्या विभूती होऊन गेल्या. पण सगळ्यांना संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागलं. सांगदेव म्हणे आधी जन्म सांगदेव म्हणे आधी जन्म सांगदेव म्हणे आधी जन्म सांगदेव सोपानमुक्तावळी रस्त्याने चाललेले असताना त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि विचारले हे काय. त्यांनी सांगितले मेलेली माणसं आहेत आणि ही महाराज समाधीला बसलेले आहेत आणि ते उठल्यानंतर या सगळ्या लोकांना जिवंत करतात आणि ही माणसं घरी जातात. मुक्ताबाई म्हणे एवढंच.
आणि तिने लगेच सगळ्यांना जिवंत केलं. सगळी माणसं उठून आपापल्या घरी गेली. चांगदेव महाराज समाधीतून उठले आणि त्यांनी पाहिलं काय भानगडे. मग त्यांचा जो मेन होता त्याला विचारलं, का रे आज कुणीच मेलं नाही काय गावात? ते म्हणे बाबा भरपूर मेले होते, सगळे आणून टाकली होती तुमच्या पुढे. मग कुठे गेले सगळे? म्हणे ते रस्त्याने कोणतरी मुलं चालली होती म्हणे, त्याच्यातली एक 6-7 वर्षाची मुलगी होती आणि तिने सगळ्यांना जिवंत केलं आणि सगळे घरी गेले म्हणे. आता मी 1400 वर्षाचा चांगदेव, 1400 वर्ष लागली मला हे सगळं विद्या ग्रहण करायला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 11 उपनिषद, 64 कला, एवढं ग्रहण करायला मला इतके वर्ष जगावं लागलं. आणि एक 7 वर्षाची पोरगी या रस्त्याने माणसांना जिवंत करून गेली. मग हे ऐकल्यानंतर आनंद झाला का तळपायाची आग मस्तकाला गेली? तुम्हाला काय होईल? आनंद होईल ऐकून? नाही ना हो. असा संताप झाला. कोण आहे अशी ती पोरगी आहे? मेलेली माणसं जिवंत केले. मी इतके दिवस तपश्चर्या केली, ती कुठे गेली? काय रे? आणि शेवटी मग ते पुढचा सिद्धांत रूप काय दिलेले, कथा दिलेली आहे की ते पत्र पाठवलं, ते कोरं पाठवलं. मुक्ताबाईंनी सांगितलं चांगल्या कोराचे, भिंतीवरती बसले, समोरून वाघावरनं आले. हे कथा सगळ्यांना माहितीत लहानपणीच्या, त्या सांगायच्या नाही. त्याचा सार सांगा. आणि तो काय कोणी सांगायला तयार नाही, कारण ते संप्रदायातलेच नाही तर सांगतील काय. आणि ज्या वेळेला भिंत चालवली आणि समोरून वाघावरून आलेले चांगदेव महाराज, त्यांनी पाहिलं आपला वाघ तर जिवंत आहे, पण यांनी तर साधी मातीची भिंत चालवली. केवढी मोठी क्रांती आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही भिंत चालवावी, मी तर जिवंत वाघावर बसून आलोय. पूर्ण नशा उतरली. हातामधला जो चाबूक होता त्याचं सुद्धा परिवर्तन झालं. लोटांगण घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेली. महाराज मी शरण आलोय. आम्हाला असा पश्चाताप कुठेच व्हायला तयार नाही. शरण गेले आणि सांगितलं महाराज मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही, ती तिकडे मुक्ताबाई बसलेली आहे ना, तिच्याकडे जा म्हणे. बघा मुक्ताबाईकडे पाठवलं का, त्याचंही कारण वेगळंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तारता आलं असतं, पण तुमचे आमचे डोळे उघडायचे होते. पण आमचे कुठे डोळे उघडतात? पहिले बाबाचे तू उघडत नाही तर आमचे कधी उघडणार? 7 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह दिला. गळ्यात माळ घालून उघडा मंत्र नाही दिला. आज सगळे बाबा लोक उघडा मंत्र देतात. रामकृष्ण हरी ओम तत्सत, ओम सच्चिदानंद इति, ओम भगवते नमः, नंतर ते काय तो ओम दत्तात्रयाय नमः, लागन तेवढं देतात. कोणाचं काय तर कोणाचं काय तर कोणाचं काय, अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक मार्ग तयार केले आणि सगळ्या लोकांना त्या मायेमध्ये अडकून ठेवलं आणि खरा मार्ग सांगायचं राहून गेलं. जोपर्यंत तुम्हाला अनुग्रह मिळत नाही, आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं तुमचा अनुग्रह लादलोन पवन झालो चराचे. जोपर्यंत साधू संतांचा अनुग्रह मिळत नाही तोपर्यंत या जन्माचं सार्थक होत नाही. उघड्या मंत्रांनी काही होणार नाही. जा, उघड्या मंत्राने काहीच होणार नाही. फक्त ही वैखरीवाणी शुद्ध होईल. ती थोड्या वेळाने शिव्या पण देईल, पण उपयोग नाही. वाचेचे मंत्र आणि वैखरीवाणीचे मंत्र काहीच उपयोगाचे नाही. ते फक्त तुम्हाला कामाला लावण्यासाठी. मग ज्या चांगदेवाला अनुग्रह द्यायला मुक्ताबाईच्या समोर बसवलं, मुक्ताबाईने अनुग्रह दिला. या शरीरामधनं देव आहे याची अनुभूती आली. आणि मग त्यानंतर ते प्रमाण होते. मगाशीच देऊन टाकले तुम्ही. प्रमाण कुठं फिट्ट बसतं तिथं द्यावं. कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगते, आज माझा भाग आला तरी चालत, लोकांनी फक्त प्रमाण पाठ केली आहेत. केव्हाही द्यायची केव्हाही म्हणायचं. लोकही कीर्तन ऐकतात, हे काही बाद उठून विचारत नाही की हे प्रमाण तिथं लागू पडतंय का. कारण अनुग्रह दिला नाही तर तोपर्यंत त्यांच्या तोंडातून अभंग आलेला प्रमाण कसं काय होईल. आणि मग आता इथे ज्या वेळेला आपण सांगितलंय की मुक्ताबाईने अनुग्रह दिला, चांगदेव महाराजांचा उद्धार झाला आणि मग त्यांच्या मुखातून तो अभंग आला की चांगलं देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग आता मला एक सांगा, चांगदेव मेलेली प्रेत जिवंत करत होते, पण मुक्ताबाईचा अनुग्रह घेतल्यानंतर चांगदेवांनी मेलेली प्रेत जिवंत केली का?
तुमच्या कोणाच्या वाचनात आले असतील तर मला आणून दाखवा, 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा. कोणत्या अध्यायात आहे, कोणत्या क्रमांकात आहे, कोणत्या शास्त्रात लिहिलेले सापडेल कोणाला? मग माणूस अगोदर मेलेली प्रेत जिवंत करत होता, एवढ्या कला होत्या, पण ज्या वेळेला मुक्ताबाईचा अनुग्रह घेतला ते सगळे विषय बंद झाले. सगळे विषय बंद झाले. आमचे तर सगळे विषय चालू आहेत ना अजून. परमार्थ निवृत्ती मार्गाकडे नेतो का प्रवृत्ती मार्गाकडे नेतो? निवृत्ती मार्गाकडे जायला पाहिजे ना. आमची प्रवृत्तीच मार्ग चालू आहेत सगळे. हा हा हु हु उड्या मारायच्या, बाबाला खांद्यात घेऊन नाचायचं, काय तमाशा चाललाय, काय हुल्लडबाजी चाललीये, काय काय चाललंय, काय त्याचा रंगरूप बदलून टाकलाय. कीर्तन कशाला म्हणावं? आता प्रमाणे की कीर्तन चांग हो या अंग अंग हरी रूप, या रोम रोमात हरी बिंडला पाहिजे. आणि रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन, त्याचंच वर्णन सांगितलं पाहिजे. आणि त्याचं वर्णन सांगायचं सोडून आम्ही बाकीच्या चकाट्या मारतो. या लोकांना कधी परमार्थ. मग जसा त्या मुक्ताबाईने चांगदेवाला अनुग्रह दिला, विसोबा खेत्राने नामदेव महाराजांना अनुग्रह दिला, शरणागती केल्यावर का न करता, शरणागती केल्यावर जोपर्यंत शरण जात नाही समोरचा, तोपर्यंत ते नाम सांगितलं जात नाही. कारण ते शास्त्रात लिहिलेलं नाही, ज्ञानेश्वरीमध्ये नाही, भागवत नाही, हरिपाठ नाही, कुठल्या पोत्या पुराणांमध्ये नाही. परंतु ते नाम मात्र गुह्य आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि ते जे गुह्य नाम आहे तेच भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगतात की माझी आई देवकी, वडील वसुदेव, भाऊ बलराम यांना सुद्धा मी ते सांगितलं नाही. पण अर्जुना, तू भक्त आणि सखा या नात्याने मला शरण आलेला आहे. आणि म्हणून मी तुला माझ्या अंतःकरणातील गुह्यातली गुह्य गोष्ट सांगतोय. ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 34 क्रमांक टिपून घ्यायचा, घरी गेल्यानंतर वाचून पाहायचा. आणि महाराष्ट्रात नाही, ऑल इंडियामध्ये, ऑल इंडिया कुठलाही कीर्तनकार बाबा असेल त्याचं कीर्तन ऐकायचं, तुमच्या दारात कीर्तन ठेवायचं आणि त्याला सांगायचं, महाराज तुमच्या कीर्तनाची बिदागी 1 लाख रुपये. लोक तर 30,000 40,000 देतात. हो, आमची लायकी पण नाही तेवढी, आम्ही 1 लाख रुपये द्यायला तयार आहे एका कीर्तनाचा रेट. पण त्या बाबांनी तुम्हाला तारीख द्यायची, तुमच्या घरी यायचं आणि ते पैसे मी देणार त्या कीर्तनाची. आहे का तयारी तुमची? कोणताही बाबा आणायचा बरं का, तुमच्या कुठल्याही संप्रदायातला, ऑल इंडियातला कुठलाही महाराज आणायचा आणि त्याला म्हणायचं 1 लाख रुपये तुला कीर्तनाचे मिळतील, पण एका अटीवर. सगळी जाहिरात वर लिहिलेली असते आणि एका कोपऱ्यात लिहिलेलं असतं अटी लागू, एकदम बारीक अक्षरात लिहिलेलं असतं अटी लागू. तशी माझी एक अट राहणार आहे की ज्ञानेश्वरी मधील अध्याय 9 श्लोक 34. ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाची 1 का 2, भागवत अख्ख्या जगाचं 1 का 2, हरिपाठ अख्ख्या जगाचं 1 का 2, सगळे एकच आहे ना. अख्ख्या जगाचा देव 1 का 2, मग सगळं एक येतं. हे वेगळं वेगळं का झालं? हे द्वैत का निर्माण झालं? पहिलं द्वैत देवापासून सुरुवात झालेली आहे. मी वेगळा आणि देव वेगळा. देव आणि मी वेगळा आहे तोपर्यंत द्वैत आहे. आणि ज्या दिवशी संतांचा अनुग्रह मिळतो त्या दिवशी मात्र तुम्ही आणि देव वस्तूच एक आहे याचा अनुभव येतो. मग ज्ञानेश्वरीत अध्याय 9 श्लोक 34, भागवतामध्ये अध्याय 2 श्लोक 40 आणि ते त्याच्या पुढे ठेवायचं आणि त्याला सांगायचं याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की अशीच्या अशी प्रचिती आम्हाला कोणालाही माळ घालून आणून दे. आणि त्यांनी जर ती प्रचिती आणून दिली तर लगेच 1 लाख रुपयाचं पाकिट मी देणार. आहे का तयारी? बोला. 1 लाख रुपयाचं पाकिट आहे बरं का. 40 वर्ष झाले चॅलेंज आहे महाराष्ट्राला, अजून एकही समोर आला नाही माईचा लाल. मग काय करतात ते बाबा लोक? कसले कीर्तन करतात ते, कसले सप्ते घालतात ते? ज्ञानेश्वरी तुमची तीच आहे ना आमची तीच आहे, भागवत तुमचं तेच आहे आमचं तेच आहे. आणि देव सगळ्यांच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, तो तुमच्याच हृदयात आहे. कारण बाबा पहिल्यांदा इथे अभंग म्हणतो. काय म्हणतो? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा म्हणतो ना. तुझ्यातला आणि माझ्यातला विठ्ठल एकच आहे, तुझ्यातला आणि माझ्यातला माधव एकच आहे. आत्मा जीव
सगळ्या वस्तू एकच आहेत. आणि वाया तू दुर्गमन न घाली म्हणत इतर गोष्टींमध्ये तू तुझा फालतू वेळ घालू नको. हा विषय तू समजावून घे. आणि तो आमच्या साधू संतांनी समजून घेतला. जे वाया गेलेले होते त्यांनी समजून घेतला. वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याने रामायण लिहिलं, नंतर राम जन्माला आले आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं. मग रामाला जर राम माहित असता तर त्याला वशिष्ठ गुरु करायची काय गरज होती? रामाला सुद्धा वशिष्ठ गुरु करून नामस्मरण करावं लागलं, त्यांच्याकडनं अनुभव घ्यावा लागला. कृष्णाला सांदीपणींना शरण जावं लागलं. दत्तात्रय महाराजांनी जीवनामध्ये 24 गुरु केले तरी ज्ञान प्राप्त झालं नाही. मग स्वतःचे वडील अत्रेशी यांच्याकडनं अनुग्रह घेतला आणि त्यांच्याकडनं आत्मसाक्षात्काराची अनुभूती आली. आणि तीच अनुभूती आपल्याला आजही संत महात्मे देतात आणि आपल्यामधलं गैत काढून टाकतात. आणि म्हणून जो कोणी तो शरण येतो तो या समाजामध्ये विरळाच आहे, लाखात एखादा आहे. नवे नवे तो खूप भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात, कोण कोण पुण्याचा होईल सेवा, कोण पुण्याचा होईल सेवा,
असा कोण भाग्यवान आहे, कोण पुण्यवान आहे? तर नामदेव महाराज जसे भाग्यवान पुण्यवान झाले, चांगदेव महाराज पुण्यवान झाले, राम वशिष्ठांना शरण गेले ते भाग्यवान झाले, तसंच तुम्ही आपण ज्या दिवशी संतांची शरणागती करू, कारण संतांची भेट होणं खूप दुर्मिळ आहे, बहु अवघड आहे संत भेटी. देव तुमच्याच हृदयात आहे आणि तुमच्या हृदयातल्या देवाची अनुभूती आणून देणारा गुरु भेटला पाहिजे. त्याला सद्गुरू ही पदवी आहे. सद्गुरू म्हणजे सत्यवस्तूची अनुभूती आणून देणारा गुरु. मग विचार करा की बहु अवघड आहे संत भेटी. परिजगजेटी करुणा केली की त्यांनी तुमच्यावर करुणा केली की औंढ्या नागनाथला सुद्धा संतांची सोय करून ठेवली आणि नामदेव महाराजांना पाठवलं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची सोय करून ठेवलेली आहे. प्रत्येकाच्या भाग्यात सद्गुरू आहे. परंतु जोपर्यंत तुमच्या मनाची धारणा तयार होत नाही की मला अनुग्रह घ्यायचा आहे, मला गळ्यात तुळशीची माळ घालायची आहे, मला जीवनामध्ये देवाचा अनुभव पाहिजे आणि तोही या शरीरामध्येच पाहिजे, हे ज्या दिवशी तुम्हाला सांगणारा भेटेल, तुमचं ऐकून ऐकून मन तयार होईल, त्या दिवशी निश्चित तुम्हाला सद्गुरू भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सद्गुरूंकडनं अनुग्रह दिला जाईल. तो अनुग्रह एकांतात आहे. शेतामध्ये बी पेरल्यानंतर कसं त्याच्यावरती माती झाकली जाते. इलेक्शनचा प्रचार उघड्यावर असतो पण मतदान गुप्त असतं. शाळेमध्ये उघड्यावर शिकवतात पण परीक्षा मात्र बोर्डाची असू द्या नाही तर वार्षिक परीक्षा असू द्या ती सुद्धा एकांतात असते. तसं कीर्तन प्रवचन हा लोकांताचा विषय आहे, परंतु अनुग्रह हा विषय एकांतातला आहे. चारी दार खिडक्या लावून कोणालाही ऐकायचा अधिकार नाही. पण मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटामध्ये ऐकलं तरी विनियोग कळाला नाही. शेवटी अवताराला आल्यानंतर पुन्हा गुरु करावा लागला. सांगत होते पार्वतीला, परंतु ऐकलं कोणी? मच्छिंद्रनाथांनी. आणि म्हणून ते ऐकायचा कोणाला अधिकार नाहीये. आणि म्हणून ते गुह्य ज्ञान ते कसं आहे, ते जो शरण त्यालाच दिलं जातं आणि त्याला दिल्यानंतर मग मात्र त्या नामस्मरण करत असताना, त्याचं चिंतन करत असताना तुमच्याच शरीरामध्ये देव आहे याची अनुभूती यायला सुरुवात होती. गोकुळातल्या गौरवींना पण ती अवस्था झालेली, त्याला प्रेम अवस्था म्हणतात, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. 8 प्रकारचे भाव जागृत होतात. तुमचा देवाविषयीचा जसा भाव असेल तसा प्रकट होणार. तुमचा जसा भाव असेल तसा प्रकट होणार. देवाला तुमची पुरणपोळी नकोय, तिखट नकोय, गोड नकोय, काही नकोय. देवाला फक्त तुमचा भाव पाहिजे. म्हणून भाव तुझी देव. आणि ज्या दिवशी तुम्ही नामचिंतन करायला बसताल त्या दिवशी तुमच्या शरीरातलं ते भाव प्रकट होतील. आणि ते भाव तुकाराम महाराजांच्या संतांच्या कृपेने प्रकट झाले आणि त्यांनी आम्हाला अभंगामध्ये पुरावा देऊन ठेवला की मला सुद्धा असे भाव निर्माण झाले. तसे तुम्हाला ज्या दिवशी निर्माण होतील त्या दिवशी तुम्ही सुखाची पायरी चढलात. आणि म्हणून तुकाराम महाराज अनुभूती सांगतात. काय म्हणतात? तुकावय मन कंठी प्रेम दाटे
कशाला करतात माहिती का? कसं करतात केलंय का आपण कधी? हा पण वैतागले की राम कृष्ण हरी, नाही का? अरे डोळे झाकून चिंतनाला बसावं लागतं. देव जर आतमध्ये आहे ना तर आत जाण्याचा मार्ग आहे तो डोळे झाकून साधू संत शिकवतात आणि त्या पद्धतीने चिंतन करावं लागतं. आणि ते चिंतन करताना तुकाराम महाराज म्हणतात कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात, हृदयामध्ये राम प्रकट होतो, अंगावरती रोमांच उभे राहतात, मनुष्य हसतो, रडतो. विचार करा, 8 प्रकारचे भाव जागृत होता. मग तुकाराम महाराजांनी लिहिलेलं खरं का खोटं? शब्दावर सांगायचंय तर माळा ठेवायचं, नाही तर काढून टाकायच्या. तुकाराम महाराज खरं बोलत असतील का खोटं? मग तुकाराम महाराजांनी लिहिलेलं अनुभवाला येण्यासाठी का चकाट्या मारण्यासाठी? हा, अरे काही वाटायला पाहिजे. बाप दादानी इस्टेट कमवून ठेवली पण 7-12च्या उतार्यावर नाव लावलं तुमचं, त्याच्यासाठी आईबाबाचे गळे कापतात. पण तुकाराम महाराजांनी अभंग लिहून ठेवला तो अनुभव मिळावा म्हणून किती जण अट्टहास करतात. अरे कीर्तन करतो, अभंग घेत सुद्धा नाही कीर्तनाला. 40 वर्ष झाले कीर्तन करते, अजून एका अभंगावर, या अभंगावरती एका कीर्तन करायला कीर्तन केलेलं मी पाहिलं नाही. काय घेणं त्याला? आणि तो जर त्याच्यामध्ये अडकला तर गेला ना महाराजच्या भावात. हा, अरे तुकाराम महाराज म्हणतात कंठ दाटून येतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात, शरीराचा थरकाप होतो, अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि ही स्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. त्या दिवशी तो अधिकारी पुरुष आहे आणि तोच या व्यासपीठावर कीर्तन करू शकतो, बाकीच्यांना अधिकार नाही. जा कोर्टात केस गेली तरी चालेल, कोर्टात केस गेली तरी चालेल, पण आता तर जागाच व्हायला पाहिजे. कोणी उठाव कीर्तन करावे, कोणी उठाव प्रवचन करावं, एवढाले पोट्टे कीर्तन करतात आणि म्हातारे ऐकतात. काय अभ्यास केलाय हो त्यांनी? एवढं पोरगं आणि असे मोठे माणसं त्याला साथ द्यायला उभे राहतात. 40 वर्षाची माणसं टाळ वाजवायला, 80 वर्षाचे म्हातारे ऐकायला आणि 4 वर्षाचं पोरगं कीर्तन करायला. आहे का काही हिशोब आहे? हा, काय सांगणार आहे ते? आहे का आमच्यामध्ये धमक विचारायची? या पोरांनी काय अभ्यास केलाय? आनंदाने कीर्तन ठेवतात आणि ही गर्दी ते ऐकायला. तमासगिरासारखे नाचतात काय, कुदतात काय, त्यांची कीर्तन ऐकायला फुल पोटली. हा, अरे द्वारकेचा ना तर कौरव वगैरे 100 कौरव होते, पण विजय कोणाला मिळाला? जे सत्याच्या बाजूने त्यांनाच मिळतो. पांडव 5च होते पण विजय त्यांना मिळाला, कारण त्यांनी भगवंताची साथ घेतली. कौरवांनी घेतली साथ देवाची, मग ज्याला देवाची साथ आहे त्याच्या जीवनामध्ये जय, बाकीच्यांचा होणार नाही. मग आता जे झालं ते कोणाकोणाला मान्य आहे? आता इथं दुसरा कीर्तनकार कीर्तन करत असता तर त्यांनी काय वर्तन केलं असतं, त्याचं वर्णन काय केलं असतं? होय, काय होईल आहे ना, काय होईल आहे ना, बुक्काना, लिंबाना, टाचल्याना याच्या अंगात आलं, घुमायला लागलं. बाबा, मोठे मोठे बाबा पाहिलेत मी, वाचस्पती, बृहस्पती, कीर्तन केसरी, अगाढज्ञानी, प्रगाढज्ञानी, राष्ट्रीय कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, सगळी दुनिया पालथी घातली. एकालाही मान्य नाही हे जा, तो बापाच्या पोटच नाही. हा, त्याला हे मान्य नाही. आणि आज त्यांची भरती झाली आहे महाराष्ट्रात कीर्तनकारांची आणि त्यांच्या तारखा पाहिजेत आम्हाला. हे सप्ते, ही उल्लडबाजी, हे कीर्तन, पैशाचा चक्काचूर. अरे ही प्रचिती आणून दे, 1 लाख रुपयाचं पाकिट भेटत तुला. बोल, आहे ना देव आमच्यामध्ये? आता तुम्हाला जर शिवी दिली तर किती वर्षांनी राग येतो? लगेच ना. मग 12 खडीतलेच अक्षर आहेत ना. मग घाणेरडी शिवी दिली तर ताबडतोब राग येतो, लगेच डायरेक्ट जाऊन पोचते. हायवे, टोल नाका नाही, काही नाही, डायरेक्ट पोचते. लगेच एका सेकंदात डोळ्यातनं पाणी 11 रूप होतो, क्रोध निर्माण होतो. अरे कारे, भांडणं, तंगड्या, तोडणं, पार कोर्टामध्ये केस जाते. कशामुळं? एक शिवी दिल्यामुळं. मग एक शिवी दिल्यावर जर कोर्टात केस जाते, तंगडं मोडून घेतलं जातं, एवढी त्या शिवीत ताकद आहे. मग भगवंताच्या नामात काही ताकद असेल का नसेल? घेतला का कधी अनुभव? राम 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 लिहा,
1 कोटी लिहा, वया त्यांना पाठवा. कशाला पाठवा? म्हणजे राम राम लिहा. आता रामाला राम कळला असता तर तो कशाला गेला असता सद्गुरू करायला? रामायण अगोदर लिहिलं तर राम आधी जन्माला आला. बोला, रामायण आधी लिहिलं ना, राम नंतर जन्माला आला ना. मग रामायणातला राम कोणता? जो 2 लाख रुपये घेऊन रामायण सांगतो ना, त्याला सुद्धा विचारून झालंय माझं, रामायणातला राम सांग. हा, रामायणातला राम आणि दाशरथी पुत्र राम 1 का 2? अरे दाशरथी पुत्र रामाचं भजन नाही तुम्हाला करायला सांगितलं, ते तर सगळेच करणार आहेत व्यवहारामध्ये. पण मुक्ती मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी आत्मारामाचं भजन करायचंय. आणि ते आत्मारामाचं भजन करण्यासाठी आपण आधी समजावून घ्यायचंय, मग कीर्तन प्रवचनाद्वारे समाजाला सांगायचंय. मग कीर्तन प्रवचन आज सगळे करतात, पण अनुभव मात्र कोणीच घेतला नाही आणि सांगत पण नाही, कारण त्यांना शिकवतानाच शिकवत नाही. हा पॅटर्न पूर्ण बाजूला ठेवलाय. देवाची अनुभूती हा पॅटर्न पूर्ण बाजूला ठेवलाय. तुम्ही सांगा, तुमच्या गावात मतदान होतं का नाही हो? प्रचार किती असतो? एवढाले भोंगे लावतात, रिक्षा लावतात, पोस्टर छापतात, एवढे मोठमोठाले काय म्हणतात फ्लेक्स बोर्ड छापतात, सगळीकडे जाहिरात केली जाते. विचार करा पक्का, मग मारा शिक्का. रात्रंदिवस बोंबलत फिरतात, बरोबर आहे ना? पण ज्या दिवशी इलेक्शन असतं त्या दिवशी काय असतं? तुम्ही असे रांगेत उभे राहता, नाही का? कार्ड घेऊन जाता. ज्याचं कार्ड आहे त्यालाच आतमध्ये सोडलं जातं. आतमध्ये गेल्यानंतर एक खोकडं लावलेलं असतं ना. आमच्याकडे वेगळे. मी मग आता म्हणलं तुम्ही ना आम्ही एकच गावचे, हा असं खोकं लावतात ना. मग तुम्हाला मतदान करताना झाकून का उघड? झाकून ना. पण निवडून आल्यानंतर उघड आहे की नाही? मग इथं पण कीर्तन उघड्यावर आहे, पण नाम मात्र झाकून आहे. म्हणून असा बाबा पकडायचा, त्याला किती पण द्यायचे, त्याला म्हणा मी तुला बासुंदी पुरी रोज खाऊ घालते भाऊ, परंतु तू कीर्तन सांग पण अशी प्रचिती आणून दे. अरे तोपर्यंत या शरीरातले विकार बाहेर पडत नाही भाऊ. जोपर्यंत या शरीरातले विकार षड्रिपू बाहेर पडत नाही ना, तुकाराम महाराज म्हणतात आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि चित्त जे नावायचंय ते चित्त आतमध्ये आहे, आणि आतलं चित्त स्वच्छ करायचंय, आतलं मन स्वच्छ करायचंय. त्याला कुठला डिटर्जंट लागत नाही, कुठला साबण लागत नाही, त्याला भगवंताचं नामच पाहिजे. आणि त्या नामाने ते स्वच्छ केलं जातं. आणि ते स्वच्छ होत असताना आतून भाव प्रकट होतात. गोकुळातल्या गवळणींना होत होते का नव्हते? कालेचे कीर्तन तुम्ही भरपूर सगळ्यांनी ऐकले असतील, नाही का? मी नाही ऐकत कोणाचे कालेचे कीर्तन, मी करत पण नाही आणि सांगत पण नाही. कारण काला म्हणजे जीव शिवाचा काला. ज्याचं जीव शिवाचं ऐक्य झालंय ना, त्यांनीच काला करावा. मग काल्याच्या कीर्तनात काय सांगतात? कीर्तन सांगतात, मग दहीहंडी फोडतात, आहे ना? तुमच्याकडे फोडतात का नाही? दहीहंडी फोडल्यानंतर पुढचं काम काय राहतं? बाया काय करतात? खापरं. हे कसं पाणी बघा ना. ज्ञानेश्वरीत लिहिलं नाही, भागवतात लिहिलं नाही, अभंगात लिहिलं नाही, पण तरी आमचं फाट झालं सगळं. एकमेकाच्या अंगावर अशा धावतात. मी काय झालं, एका गावाला गेले, तिथं काल्याचं कीर्तन चालू होतं म्हणून मी उद्या थांबणारच नाही. ती काल्याच्या कीर्तनाला थांबले ना मी, आणि अशी गर्दी, एवढं काल्याचं कीर्तन झालं, आणि तिथे अंडी फोडली नाही. सगळ्या बाया एकमेकीच्या अंगावर. मला काय वाटलं त्याच्या सोन्याच्या अंगठेच ठेवल्यात की काय. एवढ्या तिथे पडल्या म्हणलं, एवढ्या बाया धावतात, ते आपल्या नशिबात एक पण नाही, म्हणजे एक पण भेटणार नाही. गेल्या त्यांना विचारलं, का म्हणलं काय गोळा केलं? ते म्हणजे खापरं. कशाला? कशाला? नवऱ्यांना म्हणा कामाला जाऊ नका, पोरांना म्हणा कामाला जाऊ नका. आता पूर्वी 1 लाख रुपये पगार मिळवतात, त्यांना म्हणा कामाला जाऊ नका, घरी बसा. आणि आपण हे गाडगं मोडतोय ना, मी तर म्हणते त्या बाबांनी अख्खा माठ फोडावा आणि तेवढे खापरं घरी न्यावी बाबांनी, आणि त्याच्या पिठाच्या डब्यात ठेवावे. कशाला रोज दारोदार भीक मागावल्या गेले ना तारका घेऊन? बाबांनीच करायचं. तुम्ही उद्या शहाणे व्हा. उद्या जो बाबा येईल ना कीर्तनाला, ते खापरं फोडायचे आणि त्याला म्हणायचं भाऊ तुझ्याच घरी घेऊन जा, तुझंच कल्याण होईल, तुझीच बरकत होऊ दे म्हणा. तुझीच बरकत होऊ दे. तो बाबा काय म्हणाल बघा तुम्ही. पहिली बाबाची बरकत करा, तुमची नका करू.
बाबा सुखी तर तुम्ही सुखी, नाही तर काही उपयोगाचं नाही. इतके बावळट धंदे हो. अरे किती अंधश्रद्धेत आयुष्यभर राहणार. जरा जागे व्हा. शिक्षण शिकताय बाहेर तुम्ही, डॉक्टर, वकील, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट होत आहे, हे असले धंदे करतात ते. त्याच्याही पलीकडे एक अभंग आहे, ते महाराजांना माहिती का नाही मला माहित नाही, मी अर्थ सांगते. त्याच्या गोकुळातल्या गवळणी होत्या ना, तर त्या काय करायच्या, डोळ्यातलं काजळ कपाळाला लावायच्या आणि कपाळाचं कुंकू डोळ्यात घालायच्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, जेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले मन मोहिले मन मोहिले मन मोहिले. कोण होत्या त्या? गोकुळातल्या गवळणी होत्या. नसेल तर त्या बाबाला विचारा. मग गोकुळातल्या गवळणी हे करत होत्या, मग वेड्या झाल्या होत्या का? का ठाण्याची इस्पितळातून आल्या होत्या? विचारा ना त्या बाबाला. पहिली बाबाची हाजिरी घ्यायची हो. पाणी पिना छान के गुरु करना पहचान. गुरु असा ताऊन सुलाखून करावा लागतो. आजकाल गुरु शिष्याची परीक्षा पाहतात. शिष्याची नाही परीक्षा पाहिजे, शिष्याने गुरुची परीक्षा पाहिजे की हा आपल्या लायकीचा आहे का, हा आपल्याला ये लोकातून परलोकात नेईल का, आपल्याला अभाव सागर करून नेईल का, आपलं बोट सोडेल का रस्त्याने, आपल्याला शेवटच्या काठापर्यंत नेऊन पोचवेल, असं का तपासून गुरु केला पाहिजे. नाही काय चांगला रंगरंगोटी केलेला गुरु, वा वा काय छान गोरा पान नाही का, गळ्यामध्ये 7-7 8 माळाला टाळण्या नाही का, इकडे टिळा तिकडे टिळा इकडे टिळा, मुंह में नाम बगल में छुरी, चालला धंदा आहे की नाही. पाप करायचा धडाका चालूच आहे आणि इकडे माळा जपतोय राम 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 राम. सध्या त्यावर कीर्तनात उभे राहिले रात्री जाऊन बोकडे खातात. मी पाहिलेले त्यांना डोळ्याने, सगळ्यांना रेड्याला पकडते मी. बरं का, चांगले समजू नका तुम्ही. बरं का, हे चांगले समजू नका, हे तुमचं मत आहे. तुम्ही लय उदाहरण करण्याचे म्हणून यांना चांगलं समजता. यांना आतून बाहेरून तपासा तुम्ही, आतून बाहेरून. मग सांगा, जी डोळ्यातलं काजळ कपाला लावत होती बिडी झाली होती का? नाही ना. आताच सांगितलं त्यांनी, देवा तुझ्या मुरलीच्या पाहिले मन मोहिले रे मन मोहिले. आपलं मन कधी मोहिलं का? मुरलीचा कधी आवाज आला का? साधू संतांनी कधी मार्ग सांगितला का? नाही ना. मग ते जे गोकुळातल्या गवळणींना होत होतं ना, ते आजही कुठल्याही बाईला व्हायला पाहिजे. येडी असो, गबाडी असो, बुरी असो, काळी असो, श्रीमंत असो, गरीब असो, कशीही असो, कसाही माणूस असो, कशीही बाई असो, दरोडे घालणारा असू द्या, पिपाड्याच्या पिपाड्या दारू पिणारा असू द्या, मर्डर करणारा असू द्या, बोकडे खाणारा असू द्या, कच्च्या कोंबड्या खाणारा असू द्या, कसाही जरी असला तरी त्याचा उद्धार संतांच्या चरणाजवळ ताबडतोब होतो का? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता आणि हीच क्रिया आजही जशीच्या तशी जिवंत आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय की कोण पुण्य यांचा होईल सेवक, जी द्वंद्वाधिक दुरावेल आयसे वर ममत दाली नारायणा. अरे देवा, माझे वर्म आहे ना, तू माझ्या आत आहेस ना, तू मला अनुभूती आणून दे, त्याच्या खाना पुन्हा उमटू दे आणि त्या खाना पुन्हा उमटण्यासाठी आम्हाला ते वर्म दाखवणारा महात्मा भेटला पाहिजे.
एकच दृष्टांत देते आणि सेवा आटोपती देते. वर्म म्हणजे काय? तुमच्याकडे पुरणाच्या पोळ्या काय म्हणतात? मांडे ना का पोळी करता? हा, पुरी म्हणतात. ठीक आहे. आमच्याकडे पुरी नुसत्या पोळ्या लाटून तेलात तळतात त्याला पुरी म्हणतात आमच्याकडे. आणि साधी पोळी असते त्याला पोळी म्हणतात, साधी. आणि ज्याच्यात पुरण भरून करतात ती पुरणाची पोळी, नाही का? पण तुमच्याकडे खापरावर करतात, तुम्ही त्याला मांडे म्हणतात. काय असेल ते असू द्या. परंतु पुरणाची पोळी जी असते ना, म्हणजे आमचे गुरु सांगायचे की एकादशीचा उपवास म्हणजे आजचा आणि उद्या सकाळी पहाटे द्वादशीच्या दिवशी उपवास सोडायचा, तर त्यांची आई त्यांना मांडे करून द्यायची, घरी पोटभर खायचे आणि कामाला जाताना 2 बांधून द्यायचे. आणि ते 2 बांधून दिल्यानंतर बरोबर घेऊन जायचं. कामावरती गेल्यावर दुपारची सुट्टी झाली, जेवायला बसले. ब्रिटिश अधिकारी होते. ब्रिटिश अधिकारी, कळतंय ना मी काय बोलते ते? ब्रिटिश अधिकारी. आणि ते जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ते जे मांडे ते असे कागदावर अंथरले. तर मांडे मोठे असतात ना, आणि त्यांना सांगितलं खा. आता ते ब्रिटिश अधिकारी, त्यांना काय माहिती हो हे काय नाही का? यांनी सांगितलं याला मांडे म्हणतात, तुम्ही खा, गोड आहे, खाऊन बघा. मग त्यांनी असं उघडलं, पोळी उघडली. उघडल्यानंतर त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि विचारलं, खाली पोळी वर पोळी, पण मध्ये जो मसाला भरलेला आहे तो कोणत्या फेविकॉलने चिटकवला? कळलं का? आता जे बाया करतात त्यांनाच कळेल, नाही का? जिने केल्या नाही तिला काय कळणार आहे? तुम्ही करता पोळ्या? करता का? मग तुम्ही केल्यावर हे काय झोपून राहता का काय? ना काय एवढे दिवस पालटू करू दे त्यांनाच. आता मग बायांनी कुठं कीर्तन करावेत का? नारदाची गादी आहे, सब्जेक्ट बाईला अजिबात अधिकार नाही. आता मेजॉरिटी कोणाची कीर्तन ऐकायला? बायांचीच आहे ना. आता बाबा लोकांना स्वयंपाक कोणी केला? आज धुणं कोण धुतं? भांडे कोण घासतं? सकाळी महाराज पडी आपले. आणि महाराजाचं सगळं आता त्याचे पुढचं जर सांगितलं तर लय वाईट वाटेल तुम्हाला. लई ठिकाणी तुम्ही अजून बाहेर नाही हिंडले. माझ्या बरोबर फिरून पहा. बाबा लोकांचे हातपाय कोण चेपत? ते चेपती. तरी म्हणतात बायांना काय अक्कल? बायांनी कुठं कीर्तन करावं का? अरे इथं उभा राहून बघ 3 तास 3.5 तास. हा, मग कळ तुला बाईन बाबा. इथं कीर्तनात काय म्हणतात? जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. अशा गप्पा करतात बरं का. आणि इकडे लगेच सांगतात बाईला कीर्तनाचा अधिकार नाही, बाईंनी कीर्तन करू नये. आधी बाई के बाबा इकडे तुम्ही विचारलं का? अरे प्रत्येक शरीर अर्धनारी नटेश्वर आहे. निम्म शरीर बाईचं, निम्म शरीर पुरुषाचं. पूर्ण पुरुष कोणीच नाही. आणि हा गप्पा सांगतो. बरं याचा जन्म कुठून झाला? आकाशातून का जमिनीतून? असे धरून ठोकले पाहिजे. पण तुमची साध्याची साथ पाहिजे ना मला. मी एकटी काय करू? असे इथून ठोकून काढले पाहिजे. ज्या दिवशी ठोकायला बाया सुरू करतील ना, सप्ताह होणारच नाही तुमच्या गावात. एकही बाबा येणार नाही. एकही बाबा येणार नाही. जा तो म्हणून नको रे बाबा, तिथे नाही गेलेलं बरं. लई ठोकलेले तुम्ही. फक्त अशा बैठकाली बसा रात्रभर. लई पुरावे दिली मी तुम्हाला. असे काठे घेऊन कीर्तन केलेले, असा पोलीस बंदोबस्त लावून कीर्तन केलेले, पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट गेलेली आहे, कलेक्टरकडे गेलेली आहे. सगळे उद्योग करून झाले. जा फक्त देवासाठी, फक्त संतांसाठी, देवासाठी, या पोटासाठी नाही. आणि म्हणून त्या गोकुळातल्या गवळणींना जी स्थिती प्राप्त होत होती तीच स्थिती आजही निर्माण करून देणारे महात्मे आहेत. त्यांच्या नादी लागा. बुवा लोकांच्या संतांच्या नादी लागा. कारण अभंग लिहिलेला आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे कीर्तनकारांचे पाय, धरावे बुवा लोकांचे पाय लिहिलंय, धरावे महाराजांचे पाय लिहिलंय, धरावे संतांचे ते पाय. म्हणून जीवनामध्ये संतांचा शोध करा. देव शोधण्याची गरज नाही. देव तुमच्याच हृदयामध्ये आहे. आणि जो कोणी देवाचा अनुभव संतांकडे घेईल तो या जगामध्ये खूप भाग्यवान आहे, परम भाग्यवान आहे. आणि म्हणून अशा महान विभूतीने ते जे कार्य केलं आणि तीच अनुभूती तुमच्या आमच्यासाठी घेऊन ठेवली.
आणि म्हणून ज्यांच्या कृपेने आजही देवाची अनुभूती या शरीरामध्ये येते त्यांना संत म्हणतात आणि ज्याची अनुभूती येते त्याला देव म्हणतात. म्हणून आता आपण एक बार त्यांचं भजन करूया. विठोबा खावी लागते संतांपुढे म्हणून हार मिळतात नाही का. शरणागती करावी लागते, तेवढा ज्ञान घ्यावं लागतं, तेवढी शरणागती करून अनुग्रह घेऊन ती तपस्या करावी लागते आणि त्या व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून कीर्तन प्रवचन नेहमी समोर बसून ऐकावं. नुसतं मोबाईलवरती टीव्हीवरती ऐकून उपयोग नाही. आणि म्हणून साधू संतांनी जी अनुभूती घेतली तुमच्या आमच्यापर्यंत तो विषय आणून पोहोचवला आणि तो आणून पोहोचवल्यानंतर सुखाचा उपाय सांगितला की बाबांनो संतांची शरणा करून आपल्या शरीरामध्ये जे वर्म आहे देव आतमध्येच आहे, दुधामध्येच तूप आहे, परंतु त्याच्यासाठी ते विरघळावं लागेल, 4 दिवसांनी मंथन करावे लागेल, उसामध्येच साखर आहे पण प्रक्रिया करावी लागेल. तसं तुमच्या हृदयामध्ये देव आहे पण त्या हृदयातला देव मात्र संत शोधून देतात, बाकी कोणी नाही. आणि म्हणून जीवनामध्ये संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. जो वेदांना सापडला नाही तो संतांकडे आहे. आणि म्हणून जीवनामध्ये संतांचा शोध करा, देवाचा शोध करू नका. देव शोधणं मूर्खपणा आहे. देवाच्या शोधाच्या नादीच लागू नका, देव तुमच्यातच आहे. पण तो देव जो तुम्ही अनुभवाला आणून दिला असा महात्मा शोधा, त्याच्याकडनं अनुग्रह घ्या, त्या नामाचं चिंतन करा. जसं शंकराने पार्वतीला एकांतात गुहेमध्ये दिला तेच नाम निवृत्तीनाथांना सुद्धा गहिनीनाथांनी गुहेमध्ये दिलं, असं ते नाम एकांतात आहे. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचं एकांत. ज्याला वैष्णव म्हणायचे त्याच्यासाठी हा उपाय. वारकरी तर सगळेच येतो, गळ्यात माळा घातल्या, कपाळाला केला घातल्या, झेंडा घेतला, आळंदी पंढरपूरची वारी केली, एकादशी केली, तो वारकरी. पण आपल्याला वैष्णव व्हायचे. वैष्णव जन तो तेने काही आहे पीड पराई जाणेली, त्याच्याही पुढची स्टेप आहे. आणि ते वैष्णव होण्याचा अधिकार आपल्याला आहे, परमचित्त अधिकार आहे. आणि म्हणून तो आपल्याला मिळालेला आहे. तो आपल्याला सिद्ध करण्यासाठी जीवनामध्ये संतांचा शोध करा, अनेकांची कीर्तन प्रवचन ऐका आणि कीर्तन प्रवचन ऐकून त्या महात्म्यांना प्रश्न विचारा की खरंच आम्हाला हे ज्ञान मिळेल का, मी त्या लायकीचे आहोत का, मला ते प्राप्त होईल का, आजही ते शक्य आहे का. आणि ते विचारल्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही. आणि ते मिळण्यासाठी ते मिळावं, तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं. आणि म्हणून आजचं हे कीर्तन आहे. आणि म्हणून अशाच अभंगाचं निवड केली आणि त्या अभंगाचं निरूपण यथामती शक्तीप्रमाणे मी तुमच्यापुढे मांडलेलं आहे.
मी कुठल्या संस्थानात शिक्षण घेतलेलं नाही, मी काही एक्सपर्ट कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, माझ्याकडे मठ नाही, संस्था नाही, काहीच नाही. मी पण तुमच्यासारखी एक सामान्य गृहिणी आहे आणि घर प्रपंच सांभाळून आपला जो वेळ आहे तो समाजासाठी द्यायचा आहे. त्यांना आपल्याला जे कळालेलं ज्ञान आहे त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायचं आहे, त्यांना सुद्धा शहाणं करायचं आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन. जे जे आपणास ठावे ते इतरांशी सांगावे. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे आणि ते सांगण्यासाठी कीर्तन प्रवचन आहे. आणि म्हणून तुमच्या या अलोरे गावातील संत मंडळी, सज्जन मंडळी, त्या महात्म्यांनी आमच्यासारख्यांना कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली. तुमच्या पुढे जे काही निरूपण करता आलं ते करण्यासाठी सुद्धा माझ्या सद्गुरूंची कृपा, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आणि म्हणून हे 2 शब्द बोलता येतात. बोलता काही चुकलं असेल, काही अपशब्द गेला असेल, काही प्रखर बोललं गेलं असेल. प्रखर सगळंच होतं नाही का? प्रखर सगळंच होतं सगळंच. कारण माझं बोलणं तोंडच तसं आहे. कारण सत्य आहे एवढं मात्र निश्चित आहे. खऱ्याला भीती नाही आहे बरं का. आणि सत्य आहे परखड भाषेतच सांगावं. परमार्थ हा परखड भाषेत आहे आणि म्हणून तो त्याच भाषेमध्ये तुमच्या पुढे मांडला. मला कोणाची भीती नाही. तुमच्या शेताला माझं मान दे का? मला तुमच्या शेतीत वाटणी मिळवायची आहे का? माझी मुलगी तुम्हाला द्यायची आहे का? तुमची मला करायची आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे मला काही घेणं नाही. हा विषय तो तुमच्या पुढे मांडला. बोलता बोलता काही चुकलं असेल, अपशब्द गेला असेल तर उदाहरण करणारं मायबाप यांना त्यानं माफ करावं आणि माफ करताना अशी आशा प्रदर्शित करून झालेली जी कीर्तनरूपी सेवा आहे ती माझ्या माऊलीच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. परंतु त्या अगोदर आपण संतांचं भजन घेऊया. जय हरी मंडळी. धन्यवाद ताई साहेब. बऱ्याच दिवसापासून आळवेकरांची इच्छा होती की ताई साहेबांचा चरण स्पर्श या भूमीला कधी होईल. ग्रामस्थांची होती पण माझी स्वतःची इच्छा होती. बऱ्याच वर्षापासून ताईंचा परिचय आहे. राहुरी विद्यापीठला त्यांचे मालक सर्व्हिसला होते आणि सर्व्हिस सांभाळून बाबांचा सहवास लाभला. ताईंना कृपा सद्गुरूची झाली, वाचा बोलायला लागली. असे महात्मे ताईंनी घडवले ज्यांचं उद्या कार्याचं कीर्तन आहे. भर्तरीनाथजी महाराज, सलथान, गुजरात राज्य, असे बापूजी सारखे महात्मे, अण्णाजी सारखे महात्मे, बरेचसे महात्मे ताईंनी घडवले आणि त्यांचा सुद्धा सहवास आम्हाला बाबांचा तर लाभला पण ताईंचा सुद्धा सहवास आम्हाला लाभला. बऱ्याच मेळाव्यांमध्ये ताईंचा कार्यक्रम होतो. भरपूर पब्लिक असते ताईंच्या कार्यक्रमाला. आणि आपलं भाग्य की एक महिला एवढं प्रबोधन करू शकते गुरुच्या माध्यमातून. खरा खोटा निवारा गुरु, खरा खोटा निवारा गुरु करावा. ताईंनी काय सांगितलं? गुरु करावा बळकट आणि त्याचे धरावे मनगट. ते मनगट धरण्याची ताकद ताईंमध्ये आहे. म्हणून आज तुमच्यासमोर एवढे भारदास्त विषयामध्ये ताई बोलू शकतात. कारण गुरु विना ज्ञान कळेना, गुरु विना ज्ञान कळेना आणि अक्कल बाजारात मिळेना. अक्कल बाजारात मिळत नाही, गुरुच्या माध्यमातूनच हे सर्व प्राप्त होतं. ही आजच्या कार्यक्रमाची ताईंची तळमळ होती. आणि तुम्हाला सर्वांना पटेल अशा विषयावर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग देता. कोण पुण्य त्यांचा होईल शेवट. असं कोणाचं पुण्य की त्यांचा आपण शेवट. म्हणजे गुरु, असे गुरु आपल्याला प्राप्त झाले पाहिजे अशी आजची अभंगाची रूपरेषा होती. आपण बरेचसे पंचकृषीतून आलेले हरिभक्तपरायण भजनी मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ, प्रथमतः मी
ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या गुरुदेव भजनी मंडळाच्या वतीने प्रथमतः ताईचं अभिनंदन करतो. आपण टाळ्या वाजवून स्वागत करा. उद्या तुम्हाला कोणी सांगणार नाही रात्री काळा झाला म्हणजे आला, फक्त इतके बसले ना. कारण कीर्तनातून जो उठतं ना, आपले कीर्तनकार बाबा सांगतात काही जो आपण उठतो ते पाप करंत मनेवरती, आणि ते सर्व तो घेऊन जातो म्हणे. हे बसलेले राहून जातात नाही, म्हणून कोणी उठत नाही. हा एक पाहिजे. तर हा आपला कार्यक्रम सुंदर झाला असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. आणि हरिभक्तपरायण साधक बंधू असतील, डांगरकर माता भगिनी आले आहेत, बंधू आले, वावड्यावरून आमचे डॉक्टर साहेब साधक बंधू बरेचसे आले, पिंपळ्यावरून साधक बंधू आले, आठाड्यावरून आले, पंचकृषीतून आलेले आहेत, आमचे येवण्यावरून साधक बंधू आलेले. कारण हा कार्यक्रमच असा असतो या विषयामध्ये. जे रंगलेले आहेत ते कधी कुठेही कितीही लांब असो ते गाडी करून जातात. कारण याला चळवळ म्हणतात. धारणीजी सांगितलं नाही का, मन मोहिले एकदम जुन्या प्रमाणात मंदिरे ताईने, जेव्हा तुझ्या मुरलीच्या पाहिले. मग या नामामध्येच असा पावर आहे. हे काही ताईंचा पगार वाढून जाणार नाही, काही कमी होऊन जाणार नाही. पण बाबांनी जरी सांगितलं ताईंचा उद्देश एकच आहे, मला तारीख नाही मिळाली तरी चालेल, पण मी माझ्या बाबाचंच कार्य करणार. हे ताईंचं एक ब्रीद वाक्य आहे. मी बऱ्याच दिवसापासून कार्यक्रम आहे. विषय त्यांचा हाच असतो. बाहेर जाऊन आलेले हरिभक्त त्यांनी चहा घेतल्या जाऊ नये. आणि उद्या महाप्रसाद आपल्या गावातील हरिभक्तपरायण अमृत दत्तो पाटील म्हणजे अंबुनाना यांच्याकडे उद्या महाप्रसाद आहे. त्या महाप्रसादाची सेवा त्यांनी घेतली आहे. तर गावातील महिला मातांनी हे